नमस्कार. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता 8वीचा इंडायसेस अँड क्यूब रूट हा चॅप्टर आणि या चॅप्टरचा भाग 2 इंडायसेस अँड क्यूब रूट स्टँडर्ड 8th. The meaning of numbers having index in the rational form m by n. Generally, a raised to m upon n equal to a raised to m and whole raised to 1 by n means nth root of m, mth power of a, and a raised to m by n equal to a raised to 1 by n whole raised to m means mth power of nth root of a. याच्यानंतर आपली प्रॅक्टिस सेट आहे 3.2. त्यामधला क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. या टेबलमध्ये तुम्हाला नंबर्स दिलेले आहेत आणि त्या नंबर्सचे तुम्हाला फर्स्ट कॉलममध्ये पॉवर ऑफ द रूट सांगायचं आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये रूट ऑफ द पॉवर हे आपल्याला सांगायचं आहे. पहिला नंबर आहे आपला. फर्स्ट नंबर इज 225 raised to 3/2. Therefore, first column power of the root is cube of square root of 225, and second column root of the power is square root of cube of 225. Next number is 45 raised to 4/5. First column power of the root is fourth power of fifth root of 45, and second column root of the power is fifth root of fourth power of 45. Third number is 81 raised to 6/7. First column power of the root sixth power of seventh root of 81. And in column root of the power seventh root of sixth power of of 81. ओके. या टेबलमध्ये आपण काय बघितलंय? नंबर्स, दिलेल्या नंबर्स, त्याचा पहिला कॉलममध्ये आपण लिहिले पॉवर ऑफ द रूट आणि सेकंड कॉलममध्ये लिहिलेला आहे रूट ऑफ द पॉवर. याच प्रॅक्टिस सेटमधला क्वेश्चन नंबर 2, राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. आता जो तुम्हाला फॉर्म दिलेला आहे त्या फॉर्ममधून तुम्हाला जो नंबर आहे तो रॅशनल इंडायसेसमध्ये कन्वर्ट करून लिहायचं आहे. स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 121 इक्वल्स टू 121 raised to 5/2. Second one, cube of fourth root of 324 is equal to 324 raised to 3/4. Third, fifth root of square root of 264 is equal to 264 raised to 2/5. And fourth one is cube of cube root of 3 is equal to 3 raised to 3/3. या प्रश्नात आपण बघितलेलं आहे नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल इंडायसेस. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत क्यूब अँड क्यूब रूट्स.
थँक्यू.